नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण झटपट आमरस कसा तयार करायचा याची एक वेगळी व सोपी पद्धत पाहणार आहोत। तयार केलेला आमरस काळा पडू नये यासाठी तुमच्या सोबत मी खूप साऱ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत, त्या तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील। अगदी बॅचलर देखील हा आमरस तयार करतील इतकी सोपी रेसिपी आहे। आमरस बनवण्यासाठी इथं मी 8 आंबे घेतले आहेत, तर हा मी रत्नागिरी देवगड आंबा घेतला आहे। हा पातळ सालीचा असतो, चवीला खूप छान लागतो। तर सगळ्यात अगोदर हे आंबे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत व यानंतर हे आंबे आपल्याला पाण्यामध्ये कमीत कमी अर्धा तास किंवा 1 तास ठेवायचे आहेत। तर आता इथं पहिली टिप, आमरस काळा पडू नये यासाठी पाणी कुठलं घ्यायचं, तर फ्रीज मधलं थंडगार पाणी घ्यायचं व त्यामध्ये हे आंबे आपल्याला ठेवायचे आहेत। आंबे पाण्यामध्ये ठेवल्यामुळे आंब्यातील उष्णता कमी होते व आमरस खाल्ल्यानंतर तो आपल्याला बाधत नाही। तर आता बरेच जण आमरस तयार करताना आंबा अशा प्रकारे पिळून आमरस तयार करतात, तर आज मी तसं न करता आंबे कट करून आमरस तयार करणार आहे। याचं कारण असं की बऱ्याच वेळा आंबा आतून खराब असतो किंवा आंब्यामध्ये आळी असते, तर आमरस अशा प्रकारे जर का करून खाल्ला तर आपल्याला अजिबात बाधत नाही। तर आता सालीमधला गर पहा, अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे चमच्याच्या साहाय्याने। जर का तुम्हाला चमच्याने काढायचा नसेल तर तुम्ही सुरीने देखील काढू शकता, पण चमच्याने ही पद्धत मला खूप सोपी व अगदी झटपट अशी वाटते व सालीला अजिबात गर राहत नाही। तर आता कोळीचा गर देखील आपल्याला अशाच प्रकारे काढून घ्यायचा आहे। जर का तुम्हाला वाटलं कोळीवरती खूप गर आहे तर हाताने तुम्ही अशा प्रकारे चोळून चोळून यावरचा गर काढून घेऊ शकता व तुम्हाला वाटलं की साली व कोळी आपल्याला पाण्यामध्ये थोड्याशा धुवून घ्यायच्या आहेत तर तसं केलं तरीही चालेल, घेतलेलं पाणी फ्रीजमधलं असावं। तर अशाच प्रकारे मी सगळ्या आंब्यांचा गर काढून घेतला आहे। तर आता हा गर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। मिक्सरला फिरवत असताना एक सलग फिरवायचं नाही, अगदी चालू बंद करत आपल्याला हा आमरस फिरवून घ्यायचा आहे। तर आता यामध्ये प्रत्येक बॅचला मी थोडं थोडं पाणी घालणार आहे। तर पाणी पहा, मी फ्रीजचं घेतलं आहे। एका पातेल्यामध्ये मी फ्रीजमध्ये पाणी ठेवलं होतं फ्रीजरमध्ये, तर इथे पहा यात थोडासा बर्फ देखील जमा झाला आहे। तर हेच पाणी आपल्याला वापरायचं आहे, याने तयार झालेला आमरस काळा पडत नाही। आता आवडीप्रमाणे यामध्ये आपल्याला साखर वापरायची आहे। जर का तुम्हाला साखर वापरायची नसेल तर याऐवजी तुम्ही गूळ देखील वापरू शकता। यानंतर आवडीप्रमाणे यामध्ये आपल्याला इलायची घालायची आहे। इलायची घातल्यामुळे आमरसाला खूप छान चव येते। तर इथे पहा, मी अगदी 1 सेकंदासाठी चालू बंद करत हा आमरस मिक्सरला फिरवून घेतला आहे। तर अशाच पद्धतीने आपण सगळा आमरस मिक्सरला फिरवून घेणार आहे। आता इथं एक महत्त्वाची टीप, ती म्हणजे जर का आमरस करताना तुम्ही गूळ वापरणार असाल तर यामध्ये आपल्याला दुधाचा वापर अजिबात करायचा नाही। दूध, गूळ व आमरस एकत्र खाऊ नये असं मी खूपदा ऐकलेलं आहे। जर का तुम्हाला गूळही वापरायचा नसेल तर यामध्ये तुम्ही खडी साखर वापरू शकता। तर आता इथे पहा, आपला आमरस तयार झाला आहे। जर का तुम्हाला हा वाढवायचा असेल किंवा लगेच हा आमरस तुम्ही खाणार असाल तर यामध्ये तुम्ही थोडंसं थंडगार दूध वापरू शकता। दूध घेतलेलं आपल्याला गरम घालायचं नाही, कोमटही घालायचं नाही, अगदी फ्रीजमध्ये थंड झालेलं दूध आपल्याला वापरायचं आहे। जर का तुम्ही यामध्ये कोमट किंवा थोडंसं गरम दूध वापरलं तर दूध आंबरसामध्ये टाकल्यानंतर फाटलं जातं व आंब्यामध्ये दुधाच्या ठिसऱ्या दिसतात। तर इथे पहा, आपला छान असा दाटसर सुमधुर असा आंबारस तयार झाला आहे। तयार आंबारस मी लगेच फ्रीजमध्ये ठेवणार आहे। जर का तुम्ही खूप जास्त वेळ बाहेर आंबारस ठेवला तर हा आमरस काळा पडू शकतो। तर अशाच प्रकारे आपल्याला आमरस तयार करून घ्यायचा आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ची सोपी रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर ती शेअर देखील करा व मी सांगितलेल्या टिप्स वापरून एकदा आमरस नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद।